आणि आताची महत्त्वाची बातमी, आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या 4 चाकीची दुचाकीला धडक। अपघातामध्ये दुचाकीस्वार नितीन शेळके यांचा मृत्यू झालेला आहे। सागर धसच्या वाहनाची नितीन शेळकेंच्या दुचाकीला मागून धडक बसली। यामध्ये रात्री 10:30 ते 11च्या सुमारास हा अपघात झालेला आहे। आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक। यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे, नितीन शेळके यांचा यामध्ये मृत्यू झालाय। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल जायकर यांच्याकडून। कुणाल, काय नेमकं घडलंय? निखिला, नक्कीच रात्री 10:30 ची ही घटना आहे। सागर धस जे आहे ते आष्टीमधून ते पुण्याकडे निघाले होते आणि पुण्याला जात असताना जे सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कामरगाव या परिसरामध्ये हा अपघात झालेला आहे। सागर धस यांच्या 4 चाकी वाहनानं एका दुचाकी वाहनाला ह्या ठिकाणी धडक दिलेली आहे आणि यामध्ये नितीन शेळके याचा मृत्यू झालेला आहे। आणि खरं तर ही घटना जी आहे ती रात्रीच्या सुमारास झालेली आहे। यामध्ये सुपा पोलीस ठाण्याचे जे पोलीस आहेत तर ते आता चौकशी करत आहे आणि गुन्हा देखील नोंदवण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। एकूणच ह्या घटनेमध्ये दुचाकी स्वाराचा जो आहे मृत्यू झालेला आहे आणि या गाडीचं देखील मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे आणि एकच खळबळ जी आहे ती या घटनेमुळे आता उडालेली आहे। धन्यवाद एकूणच माहितीबद्दल।